22 ऑक्टोबर 2016 ला दाखवण्यात आलेल्या काहेदिया परदेशच्या एपिसोडमध्ये गौरी आपल्या स्वयंपाकघरात हलवा बनवण्यात व्यस्त असते आणि हलव्याचा सुवास शुक्ल कुटुंबियांच्या घरभर दळवळू लागताच सर्वच तिचं कौतुक करतात। तेव्हा शिवची आई शिवच्या आत्याला फोन करून सांगते की गौरी स्वयंपाक करणार आहे आणि याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकतात। फोनवर बोलून झाल्यावर गौरीचा अपमान करायचा असं ठरवून ती स्वयंपाकघरात येते आणि तिला टोमणे मारायला सुरुवात करते। गौरीनं हलवा बनवल्यावर ती त्यावर गंगाजल शिंपडून तुळशीपत्र ठेवते आणि आपल्या सासूला सांगते आता खऱ्या अर्थानं हा हलवा पवित्र झालाय। त्यावर तिची सासू म्हणजेच शिवची आजी सांगते हा केवळ पवित्रच नाही तर गंगाजल शिंपडल्यानं त्याचं रूपांतर प्रसादात झालंय। तितक्यात शिवचे वडील नचिकेतला घरी घेऊन येतात। हलव्याचा सुवास येत असल्यामुळे तो गौरीला ते देण्याची विनंती करतो, मात्र शिवची आई त्याला सांगते की शुक्ल कुटुंबियांमध्ये मुलींच्या घरी तिच्या माहेरचे काहीच खात पित नाहीत। नचिकेत थोडा नाराज होतो, मात्र शिवची आजी त्याला सांगते तू गौरीला धान्य किंवा पैसे भेट देऊन या रिवाजाचा सन्मान करू शकतोस। तेव्हा नचिकेत एका थाळीत गौरीला 51 रुपये भेट देतो। हलव्याचा स्वाद शिवच्या आजीला इतका भावतो आणि ती आपला खानदानी हार गौरीला भेट देते। गौरीचं सासरच्या मंडळींकडून कौतुक होत असतानाच शिवची आत्या आणि तिचे पती घरी येतात हे विचारण्यासाठी की गौरीनं स्वयंपाकघरात पाऊल कसं काय ठेवलं। गौरीनं स्वयंपाकघरात पाऊल ठेवल्यामुळे शिवची आत्या आणि तिचे पती शुक्ल कुटुंबियांवर आगपाखड करण्याचा प्रयत्न करतील असं आपल्याला वाटतं का? शिवच्या आईचं शिवच्या आत्याला बोलवून घेतल्याचं शिवच्या आजीला कळू शकेल हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी मनीषा केळकर। सबस्क्राइब करा राजश्री मराठीला।